प्रति मिनिट 3 धावा, प्रति मिनिट 3 धावांची पेनल्टी. म्हणजे काका मात्र जर असं झालं 3 मिनिटं तर बॅटिंग करायची गरज पण लागणार नाही. असं सगळ्यांचं स्वागत. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना तमाम प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. सलामीची जोडी विशाल जितेकर आणि ओंकार पाटील मोरवे. या ठिकाणी जगदीश नाईक माधवड ग्रामीण मध्ये त्यांचं स्वागत आपण करूया. कुठे कुठे खेळणार जगदीश नाईक या टीम मध्ये? सलामीची जोडी आता मैदानावरती आले. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. विशाल जितेकर स्ट्रायकर एंडला उभा आहे. ओंकार पाटील मुरबीचा नॉन स्ट्रायकर एंडला. तेजस मात्रे 12वे प्रतिनिधी आहेत. त्याचबरोबर कोहली संघाचे 12वे प्रतिनिधी अडीकडे त्यांच्यासाठी स्वागत करतोय. पहिला गोलंदाज मुकेश नाईक येतोय तो मोरावे एंड कडून. मोरावे एंड कडून पहिलं षटक घेऊन येणारा गोलंदाज मुकेश नाईक. पहिला चेंडू, जोरदार चेंडू आणि फलंदाज बाद होण्याची शक्यता. विशाल जितेकर बाद होतोय. पहिला मोठा हादरा मिळालाय तो आदर्श न्यू पनवेल संघाला. डीजे मास्टर सुंदर गीत शांताबाई. अतिशय प्रसिद्ध झालेलं हे गीत आहे शांताबाई आणि ते गीत या ठिकाणी आपण ऐकतोय. डीजे मास्टरचं स्वागत. विशाल जितेकर पहिला फलंदाज बाद झाला. मुकेश नाईकच्या गोलंदाजीवरती. मुकेश नाईकची गोलंदाजी एवढी तेज तर्रार आहे की खोपोलीला आपण बघितलं असेल रसायनी टीम ज्यावेळेस खेळ होती एका बाजूला रसायनीतले सगळे दिग्गज होते. मयूर पाटील असेल, किरण पवार असेल, त्याचबरोबर आपण बघितलं अमित म्हात्रे. अगदी दिग्गज काढून त्या टीम मध्ये होते. पण अगदी कंबरं मोडलं होतं रसायनी टीमचा ते खोपोलीच्या मुकेश नाईकनं. आणि त्याच टीमचा हिस्सा असणारा फलंदाज आता मैदानावरती गेलाय किरण पवार. पवार तयार. हा चेंडू ओंकार पाटील ला समजू शकला नाही. अगदी नशिबाचा फटका. दरम्यान सीमारेषेच्या जवळ दुसरी धाव पूर्ण होतीये. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2 धावांच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये ही आदर्श न्यू पनवेल संघाची. 1 बाद 2 धावा. 1 बाद 2 धावा. काका मात्र जरी 40 धावा झाल्या 40 तरी या धावा रोखण्याची क्षमता आहे नवीन आदर्श नवीन पनवेल संघामध्ये. पण त्याच्यापेक्षा कमी रोखावं लागणार. चांगली गोलंदाजी करावी लागणार. ओंकार पाटील आता स्ट्रायकर एंडला उभा आहे तर नॉन स्ट्रायकर किरण पवार. हा चेंडू, सुंदर चेंडू, अगदी ब्लॉकवर टाकला. यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गोटीने चुकलाय. अविनाश 11 कोहली संघाच्या खेळाडूंचा 1 धाव या चेंडूवरती भेटते. एका धावेच्या बरोबरीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावा होत आहे ते 3 धावा. 3 धावा धावफलकावरती लागल्या. काका मात्र ही जोडी जर का 3 षटकं टिकली तर 40 धावा सहज करण्याची क्षमता या जोडीमध्ये. विशाल जितेकर भले बाद झाला असला तरी ओंकार पाटील आणि किरण पवार या जोडीवरती जबाबदारी आहे. एक मुरबी टीमचा सलामीचा फलंदाज तर दुसरा सलामीचा आहे सावळे संघाचा सावळेश्वर सावळेचा हा फलंदाज किरण पवार. किरण पवार, ओंकार पाटील एकमेकांच्या टीम मध्ये खेळतात. कधी कधी एकमेकांच्या बरोबर विरोधात खेळतात. त्यामुळे सुद्धा एक चांगली खुन्नस बघायला मिळते. पण आता ताळमेळ बघण्याची गरज आहे. ताळमेळ आता आलं पाहिजे आदर्श नवीन पनवेलच्या या फलंदाजांमध्ये. तयार. हा चेंडू, सुंदर फटका, शॉट फाईन निघाला. किरण पवार बाद झालाय. उत्साही प्रेक्षक जे आहेत कोहलीचे आतमध्ये गेले तर तुमच्यावर 3 धावांची पेनल्टी होईल. धन्यवाद डीजे मास्टर. किरण पवार बाद झालाय. किरण पवार कडून अपेक्षा
प्रतीक्षा होत्या त्या या ठिकाणी आपण बघतो आदर्श नवीन पनवेल संघाला किरण बाद झाला आणि आता अडचण निर्माण झाली आहे. विशाल जिते काय बाद झाला, किरण पवार बाद झालाय आणि धावा झाल्या त्या फक्त 3 धावा आणि 2 फलंदाज बाद झाले. हा चेंडू सुंदर फटका, चेंडू लॉंगॉन सीमारेषेच्या जवळ जातोय. क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं होतं. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेच्या बरोबरीने धाव फलकामध्ये वाढ होते. धावा होता त्या फक्त 4 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हा जो गोलंदाज आहे तो कर्दनकाळ ठरला मित्र म्हणजे आदर्श नवीन पनवेल संघाला. फक्त 4 धावा मुकेश नाईक या गोलंदाजाला दिल्या, पण महत्वाच्या विकेट या ठिकाणी गमावल्या त्या आदर्श नवीन पनवेल संघानं. किरण पवार सारखा एक महत्वाचा फलंदाज गमावला, त्याच्या जोडीला गमावला गेला विशाल जितेकर. सर्वस्व जबाबदारी आहे बालाजी आणि ओमकार पाटीलवर. बालाजी यावेळेस मात्र चेंडू घराकडे जातोय. सिने पुढाच्या दिशेने मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळते. एवढा वेगवान गोलंदाज आहे की चेंडू बॅटवरती आदरल्यानंतर चेंडू कुठे जातोय याचा नेम नाही. एवढी खतरनाक गोलंदाजी बघायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये तर एका खेळाडूला 3-4 टाके पडले असतील, एवढा वेगवान चेंडू टाकला होता मुकेश नाईकनं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 5. आपण बघतो या ठिकाणी 5 धावा धाव फलकावरती राहतात. शिवछत्रपती महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि लोककल्याणकारी राजा म्हणून ज्यांच्याकडे आपण बघतो लोक जनतेचा कल्याणपणा राजा. जर खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे आपण एक म्हणून खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस आपण एखादं गीत ऐकतो त्यावेळेस सगळ्यांच्या अंगावरती शहारे येतात. आणि इथे मात्र आता गोलंदाजी शहारे आणण्यात धरते ती मुकेश नाईकची. आदर्श नवीन फलंदाजाच्या खांद्यावरती नवीन येणारा फलंदाज आता खेळपट्टीवरती आलाय तो अगदी जुना आणि जाणता गोलंदाज आहे. त्याच्या गोलंदाजीवरती आता आक्रमण करण्याची जबाबदारी आहे बालाजी आणि फलंदाज बालाजी पवार आणि ओमकार पाटील वरती. बालाजी टाइमपास नकोय, पंच टाइम घ्या आपण मोजायचा. ओके नो प्रॉब्लेम. धावा झाल्या त्या 5 धावा धाव फलकावरती कारण टाइम इज मनी. गोलंदाज रघु परदेशी तयार. रघुचा हा चेंडू रिव्हर्सिवचा फटका मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जातो. असे निर्धाव चेंडू गेले तर अडचणीमध्ये येणार आदर्श न्यू पनवेल संघ. आता आक्रमण करावं लागणार. षटकार चौकार मारा लागतील. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर जी जबाबदारी स्वीकारली ती मात्र अतिशय चांगली पार पाडतोय सगळे गोलंदाज. मग तर रघु परदेशी असेल, सलामीचा मुकेश नाईक. अतिशय टिचून मारा, अति चांगलं वेगावरती नियंत्रण आणि पूर्णपणे बॅकफुटला आणून ठेवलाय त्या आदर्श नवीन पनवेल संघाला. आदर्श नवीन पनवेल संघ पूर्णपणे बॅकफुटला आलाय. षटकार चौकार मारण्याची गरज आहे. फक्त 6 धावा आल्यात. ओमकार पाटील आणि बालाजीवरती जबाबदारी आहे. ओमकारवरती तेवढी क्षमता आहे. ओमकार तेवढे फटके मारू शकतो आणि ती जबाबदारी आता त्यांना खात्यावरती घेण्याची गरज आहे. 6 धावा आल्यात. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. सगळे प्रेक्षक अगदी शांतपणे सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी सगळे प्रेक्षक या सामन्याकडे कटाक्ष लावून बसलेत. तसा सामना आपण बघितला एबी ग्रुप अलिबाग आणि रॉयल कळंबोली. हा चेंडू यावेळेस मात्र टप्पा खाल्ल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. वाईडच्या मदतीने एक धाव मिळते. या एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होती 7 धावा. 7 धावा या ठिकाणी लागतात. हा चेंडू ओमकार पाटीलचा फेवरेट फटका फाईनच्या दिशेने मारला चेंडू. हा म्हणता सीमा रेषेच्या पलीकडे दणदणीत चौकार. ठेवले क्रिकेटचे सामने या
नक्कीच अतिशय सुंदर आयोजन जीवदानी स्पोर्ट्सच्या वतीने बघतो आपण. पण तेवढा चांगला फटका बघायला मिळाला ओंकार पाटीलच्या बॅट मधून. त्याचा फेवरेट फटका आहे फाईन लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये जो फटके मारतो अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा फटके मारणारा. यावेळेस मात्र डोक्यावरती चेंडू आदळतोय. एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र आणून पाडलाय. लेग बाईकच्या रूपात एक धाव मिळती आहे. एका धावेच्या बरोबरीनं एकूण धावसंख्या होतीये ती 12 धावा. 2 फलंदाज या ठिकाणी बाद झाले. किरण पवार आणि विशाल जितेकर. विशाल जितेकर आणि किरण पवार आज विकेट वरती काहीतरी थोडे फरक बघायला मिळतो. आज धावा चेस होत नाहीयेत, धावा जास्त होत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र उलटा झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय आणि तिसरा हादरा बालाजीच्या रूपात मिळाला तो आदर्श नवीन. विश्वजित नवीन फलंदाज थोडंसं टेन्शन. तेजस मात्र अगदी शांत बसलेत. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं असेल तेजस मात्र यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं, पण आता मात्र त्यांना शांत बसावं लागतं. धावा थोड्याशा कमी बघायला मिळतात. हा चेंडू मात्र यावेळेस जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धा चेंडूचा खेळ संपला. 2 षटकं संपली. धाव फलकावरती धावा 6 धावांच्या सरासरीनं केवळ 12 धावा आल्यात. अजूनही येणारे 2 षटकं बाकी आहेत. अजूनही येणाऱ्या 2 षटकांच्या या स्लॉग ओव्हर मध्ये, या डेथ ओव्हर मध्ये, या हाणामारीच्या षटकामध्ये काय घडणार आहे, काय बिघडणार आहे. 12 धावा आल्यात. अजून 20-22 धावा काढून 30-35चा पाठलाग त्या ठिकाणी करण्याची संधी मिळणार का हे बघणं थोडं गरजेचं आहे. पण काय घडणार, काय बिघडणार येणाऱ्या 2 षटकामध्ये याचं धावतो आणि पुढे गोळा ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती येतील ते काका म्हात्रे. धन्यवाद अभिषेक. तर ज्या ठिकाणी बलात आदर्श नवीन पनवेल संघाचे जर विशाल जितेकर, त्याचबरोबर किरण पवार आणि बालेसारखे एका तडाखबंद फलंदाज मैदानातून बाद झाले होते आणि धावा धावला तर फक्त आल्या त्या 12 धावा. येणारी 2 षटकं आपण पाहणार आहात आणि निश्चितच या 2 षटकांमध्ये किती धावांपर्यंत योगदान मिळते ते पाहणं अतिशय आवश्यकता असेल. धन्यवाद टीचर. तर अतिशय सुरेख असा आवाज आपण देतात आजच्या या रात्रीमध्ये आमच्या समालोचकांचं जे डीजे श्री इव्हन्स काढून जाईल. बरोबर हा चेंडू तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू निश्चितच चेंडू सीमापर होता. प्रवीण करून त्याच्या टोक्यावरून चेंडूला सीमार पडेल आणि हा शानदार चौकार 4 धावांसाठी. काका मित्र म्हणाला अगोदर उडी मारली आणि चेंडू नंतर निघून गेला. प्रवीण गोयल सारख्या मुरलेल्या खेळाडूला चेंडूने चकवा दिला आणि सुटकेचा निश्वास सोडला. हा चेंडू मात्र सरळ आमच्या दिशेने मारला आहे तर विश्वजित या फलंदाजानं. मिनिट 12वा खेळाडू. अच्छा बॉल वरती गेला. तर नक्कीच अतिशय सुरेख असं टायटल गीत आपण बघतोय की आई माझी कोणाला पावली. तर ते दिग्गज जुदणी मामंडोबीच्या खेळून तर त्यांच्या माध्यमातून क्रिकेट नक्कीच काका मात्र जुदानी क्रिकेटला पावली आहे. पण आता मात्र या 2 चेंडूवरती जुदानी माता खऱ्या अर्थानं आदर्श नवीन पनवेल संघाने पावलेली आणि गरजच होती. कारण आपण पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र आपण बलात कुणाल नाईक याच्या गोलंदाज आक्रमण केले. ते फलंदाज विश्वजित मात्रने 1 चौकार आणि 1 षटकाच्या तब्बल 10 धावांचे योगदान दिलं आणि एकूण धावसंख्या आपल्याकडे येते ती 22 षटकामध्ये. गोलंदाज आपल्या बॉलिंग बरोबर पाहू शकता यावेळी मुरवेकडून कुणाल नाईक निश्चितच गोलच्या डोक्यावर चेंडूला खेळून राहिलाय. लॉंग ऑफला म्हणजे क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याने चेंडू उचलला. गोलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. तो फक्त 1 धावेचं योगदान मिळते आणि 1 धावेने यावेळी विश्वजित मात्रेची वैयक्तिक धावसंख्या 1 षटका चौकामध्ये 11 धावा. एकूण धावसंख्या 23 2 गडी बाद.
तिसरी षटक मारत असते या मैदानामध्ये. म्हणजे पुन्हा एकदा ऑन साईड जमल्याकडनं मगाशी लॉंग ऑफला आता लॉंगॉन षटकांना मात्र फक्त एक धावमेट आहे ती संघाला. एक धावमेट ती फलंदाला एका धावेच्या मदतीने फलंदाज आपण पाहिलं तर ओंकार पाटील धावसंख्या देखील बंदची वैयक्तिक धावसंख्या 8 यामध्ये एक चौकाराचा समावेश आहे. एकूण धावसंख्या 24 षटकांमध्ये 4 षटकांचा सामना आपण पाहू शकता. ह्यावेळी मात्र गोलंदाज दिशेने चेंडू फेकला होता आणि यशस्वी होते ती फलंदाज मात्र विश्वजित मात्र मैदानातून बाहेर. कॅश म्हणजे परतलेला झेल या ठिकाणी जर पाहिला तर गोलंदाज कुणालाही त्याच्यावर आक्रमण केलं होतं मात्र त्याने केलं विश्वजित मातेसारख्या आक्रमक फलंदाजाला मैदानात परतवले. धावा आल्या धावप्रकार पळताना आपण 24 धावा 4 फलंदाज मैदानातून गमावले. नवीन फलंदाज मैदानामध्ये सुदर्शन गायकवाड. तर सलामीला फलंदाज आपण पाहू ओंकार पाटील निश्चित एक आधारस्तंभ पाहू शकता या संघाचा. अविनाश इलेव्हन कोहली विरुद्ध आदर्श इलेव्हन नवीन परिवर्तन असा सामना आपण पाहतोय. या दरम्यान गोलंदाज तयार मोरावेंकडून राहून देखील मारा करतोय. त्यांच्या पटीने चेंडूला दिशा दिली. चेंडू आपण पाहता टीम थर्डमॅनच्या दिशेने जातोय मात्र शेती तितकंच चांगलं होतं. तोपर्यंत एका धावेचं योगदान म्हणजे संघाला आणि एका धाव्याने फलंदाजांनी आपलं खातं उघडलं. सुदर्शन गायकवाड वैयक्तिक एका धावसंख्येवर त्याचबरोबर 3 षटकांचा खेळ समजा 3 षटकांचा मात्र एकूण धावसंख्या होती 25च्या घरामध्ये 4 गडी बाद गमावले. षटकाचं कुणाला नाही घ्यायचं मागलं षटक ठरलं तर या षटकात 13 दिल्या म्हणजे त्यांनी विशेषमध्ये सरकार की डबल तडाखाबंद फलंदाज त्याला चौकार आणि षटकारांचा बादशाह असं समजलं तर तो मात्र या ठिकाणी बाद करण्याचा यशस्वी ठरला. त्यामुळे नियंत्रित धावसंख्या आपल्याकडे पाहू शकली ती निश्चितच आदर्श इलेव्हन नवीन पंजाब संघाची. अंतिम षटक आहे कारण 17 आपण 4 षटकांचा सामना. यानंतर सामना आपण पाहणार AB ग्रुप अलिबाग आणि समिधा उरण या 2 मातब्बर संघामध्ये. AB ग्रुप अलिबाग संघाचा पंकज जाधव आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक कडापर्यंत फलंदाज. तर मी विनंती करतोय समिधा उरण संघाचा संघ आपण लगेच यायचं आहे जिथे नाणेफेक संपन्न होईल आणि याच्या रात्रीतला अंतिम सामना आपण पाहू शकाल. तर निश्चितच त्यानंतर देखील आणखी एक सामना होऊ शकेल. तर निश्चित शक्यता आहे पुढचा सामना देखील होऊ शकेल. तर विनंती करतो दोन्ही संघांना समिधा उरण आणि AB ग्रुप अलिबाग दोन्ही संघांनी आपण नाणेफेक जायचं. दरम्यान हा चेंडू जबरदस्त फटका अचूक टायमिंग हे चेंडू डीप मेडिकल शिवाजी बॅगने शानदार षटका. सुदर्शन गायकवाड एक उंच असा खेळाडू ज्याने मिडविकेटला षटकार घेतला. हा तोचपर्यंत पुन्हा एकदा मात्र गोलंदाज आपण पाहू शकता शेतीच्या चेंडूवर येतोय चूक करत नाहीये आणि अशा प्रकारे सुदर्शन गायकवाड याची खेळी या ठिकाणी समाधान 5वा फलंदाज गमावलाय तो आदर्श इलेव्हन नवीन पनवेल संघ 5 गडी बाद एकूण धावसंख्या 31. प्रयत्न केला होता मात्र तितकी चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज प्रवीण खरत यांनी. चेंडू आपण पाहिला होता मामद डबरी यांकडून गोलंदाजी करत होता. थोडासा आखोटापर्यंत चेंडू होता कारण त्यावेळी पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता मात्र एक गुणी खेळाडू ज्याचा मानला होता कारण त्या पनवेल विभागातला ह्या गोलंदाजांनी निश्चित यावेळी फलंदाजांना शांत बसवलं आणि अशा प्रकारे फलंदाज सुदर्शन गायकवाड मैदानातून बाद झाला. वैयक्तिक 7 या धावसंख्येवर 5 बाद 31 धावसंख्या. दरम्यान चेंडू यावेळी मात्र आपण पाहू शकता हवेमध्ये आणि आतापर्यंत शांतपणे ओंकार देखील या ठिकाणी बाद होत आहे. प्रवीण खरत यांनी आतापर्यंत 2 फलंदाज बाद करण्यात यशस्वी.
एकूण धावसंख्या आता आपल्याकडे 30. विकी फलंदाज मैदानामध्ये, त्यानंतर फलंदाज आपण पाहू शकता अंगद पाटील, इनामपुरी संघाचा एक अष्टबळी खेळाडू, या वर्षामध्ये जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज अंगद पाटील आपण पाहू शकता मैदान उंच पळाचा खेळाडू. तर मी समिता उरण संघाच्या संघटनेला विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षेचा मर्यादेचे नाव फेकण्यासाठी यावेळीचा पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळून गेलेला चेंडू निश्चित आपण मध्ये वाढीश लमान क्षेत्रामध्ये शेतेश चेंडू येत आपण दुसरी धावखेळ्यांमध्ये हिंमत दाखवली ती अंगदने आणि पुन्हा एकदा चेंडू निश्चितच या ठिकाणी जातोय. ओव्हर थ्रो झाली होती, त्यामध्ये 3 धावांचं योगदान मिळण्यात ते फलंदाजाला. अंगद याच्या धावसंख्या 3 निपाताने आपल्या खाते उघडले. संघातील धावसंख्या 3 वाढते. एकूण धावसंख्या धावण्याकडे येते ती 34 धावा, 5 गडी बाद, 5 बाद 34 धावा, 6 बाद 34 धावा. पाहूया गोलंदाज प्रवीण खरात ज्याने 2 फलंदाजांना बाद केले होते, मात्र अंगद पाटील एक अतिशय आक्रमक फलंदाज आपण पाहू शकता. इनामपुरी संघाचा प्रसिद्ध खेळाडू. तर पुढचा चेंडू विकीसाठी देखील या ठिकाणी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आपण लॉंगांच्या दिशेने चेंडू जाय पण दुसरी त्यावेळेला प्रयत्न 55 फूट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र मैदानातून बाद. आणि लोकल बॉईज आपण पाहिलं तर या ठिकाणी मैदानामध्ये येतोय कल्पेश ठाकूर. खूप मोठं अभिषेक पाटील यांचं फार मोठं प्रेम आहे त्यांच्यावर, कारण त्यांच्याबद्दल खूप गुणगान आपण आतापर्यंत 3 रात्रीमध्ये पाहिलंय. आणि निश्चित या विवेकीने चेंडूला भिरकावून दिल्या वाईडिश लांबा सेवाईकडे ठाणखाणी षटकार 6 धावांसाठी. अतिशय सुंदर गीत, कानाला निश्चितच असं मधुर लागणार गीत आपण पाहिजे. ओरिजिनल वेसवकर मंडळाचं गीत आहे, पण त्याला जे कोणी गायकांनी निश्चित सुंदर अशी चाल देखील दिली आणि गीत देखील सुंदर निश्चित आपण. तर धावसंख्या धावकडे येते. पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी असताना आदर्श नवीन बनाची धावसंख्या आल्या ती एकूण धावा 41 धावा, 42 धावांचं लक्ष षटकार मारला होता तो निश्चितच विकीने 7 म्हणून नाबाद व्हायला. 6 गडी बाद. एकूण धावसंख्या धावपकाला ती 41-42 धावांची गुण. शेवटच्या षटक होतं प्रवीण खरातचं. त्यांच्या घरच्या गोलंदाजीवर आक्रमण केलं तर पहिल्या चेंडूवर षटकार, शेवटच्या चेंडूवर षटकार. तब्बल धावा आल्या त्या 16 धावा आणि 2 फलंदाज मध्ये त्यांनी बाद केले. धन्यवाद समिता उरण. पप्पू आलेत का? शेवटचं बॉल आहे आणि AB ग्रुप अलिबाग नाणेफेकीचा कॉल. आदरणीय धनाजी शेठ गोंधळी यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभास्त्र टॉस करावा. 2-3 कॉल देऊन सुद्धा खेळू येत नाहीत, 2-3 कॉल, परंतु या ठिकाणी आले त्यांचं आपण स्वागत करूया. पप्पू आले ते समिता उरणचे कर्णधार आणि पंकज आता इकडून तिकडून धावतायत, जेवण जास्त आलं असेल म्हणून थोडीशी एक्सरसाइज करतायत. त्यांचे स्वागत, सगळ्यांचं स्वागत. येणारे 24 चेंडू आणि गरज आहे जिंकण्यासाठी ती अविनाश 11 कोळी संघाला 42 धावांची. अविनाश 11 कोळी संघाने आपली सलामीची जोडी मैदान पाठवायची. वेळ देऊ नका, कारण आमच्या आयोजकांना आपण निश्चितच या ठिकाणी मदत करायची आहे. नाणेफेकीचा कॉल होण्या अगोदर दोन्ही खेळाडूंचं या ठिकाणी म्हणजे फोटो सेशन होत आहे. टॉस कोण जिंकणार कोण मागणार ते पहिले ठरणार. छापा हेड या टेल काय? समिता उरण 2 वेळा टॉस जिंकलेला आहे. मागच्या सामन्यात सुद्धा त्यांनी टॉस जिंकला. त्यांना शुभेच्छा आणि AB ग्रुप संघालाही आम्ही शुभेच्छा देतो. दोन्ही टीम्सला मनापासून शुभेच्छा. चांगला सामना व्हायला पाहिजे. रॉयल कळंबोली सारख्या बलाढ्य संघाला या स्पर्धेत बाहेर काढण्याचं काम AB ग्रुप अलिबागनं केलं तर समिता
नंदुरबार संघाने पराभूत केलं ते पहिल्या फेरीमध्ये. अर्थातच उल्वेनोड संघाला 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. तमाम प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आजच्या रात्रीचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना सुरू आहे. सलामीचा फलंदाज प्रसाद भोईर एका बाजूला आहे, तर दुसऱ्या प्रसाद घरात सलामीचा फलंदाज, तर दुसरा फलंदाज आलाय त्याच्या जोडीला नितीन नाईक. नितीन नाईक एक मुकेश नाईकचा बंधू, पण खऱ्या तर रायगडमध्ये जर मोठं नाव कोणाचं असेल मुकेश नाईकचं फार मोठं नाव आहे. नितीन नाईक वरती जबाबदारी आली आहे सलामी वरती येण्याची. नितीन आणि प्रसाद घरात जी फलंदाजी केली होती ताबडतोब शिरडोनच्या मैदानावरती काळुंद्रे संघाच्या बरोबर खेळताना प्रवीण गरजचं नाव सुचवलं असेल प्रसाद घरजचं, कारण एवढा चांगला फलंदाज या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि सलामीची जबाबदारी त्याच्या खात्यावरती आली आहे. स्ट्रायकर एंडला उभा तो फलंदाज प्रसाद, नॉन स्ट्रायकरला नितीन नाईक, पण गोलंदाजीसाठी येतोय रायगड मधला एक अनुभवी गोलंदाज शंकर म्हात्रे. शंकर म्हात्रे उर्फ दादा, गोलंदाजीचा दादा येतो, पण कशी कामगिरी या सामन्यात करणार हे बघणं गरजेचं आहे. पहिला चेंडू प्रसाद भोईरसाठी, प्रसाद घरासाठी हा चेंडू शंकर म्हात्रेंच्या पहिल्या चेंडूवरती मारलेला हा जबरदस्त स्क्वेअरलेग आणि फाईन लेगच्या मधून षटकार. शंकर म्हात्रे यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार. यावेळेस मात्र आपण बघतोय चेंडू गलीमध्ये जातोय, फेकी थोडीशी खराब होतीये, क्षेत्रक्षण मात्र चांगलं होतंय. एक धाव मिळते पंचांच्या या चेंडूवरती. पैसा वाईट चेंडूचा इशारा येतोय. आपण बघतोय पंचांचा निर्णय आला होता, पण या चेंडूवरती 2 धावा मिळतात. एकूण धावा या चेंडूवरती येत आहेत त्या 2 आणि धावसंख्या होती ती 8 धावा. 39 धावांचा पाठला करायचा आहे. सगळे प्रेक्षक सामन्याचा आनंद घेत आहेत. एक चांगला सामना आहे. एका बाजूला शंकर म्हात्रे सारखा अनुभवी गोलंदाज आहे, तर नौका फलंदाज प्रसाद घरातला पहिल्या चेंडूवरती मारणारा षटकार या सामन्यामध्ये कदाचित विजयाच्या जवळ आणणार का अविनाश इलेव्हन कोहली सकारा. हा चेंडू गरगळ चाललाय स्क्वेअरलेगच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतो, चेंडू उचलणार बालाजी, तोपर्यंत मात्र दुसरी धाव लिलिया पूर्ण होतीये. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपलाईने धावतायत, पण अगदी घाई संकटात नाही आणि संकटामध्ये आलाय. तो आता आपण बघतोय पहिला फलंदाज प्रसाद सारखा एक धाव अर्धवट शॉट. एक फलकावरती धावा आहे त्या 8 धावा. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न अति गाईड संकटात नाही. दुसरी धावची फलंदाज बाद झाला प्रसाद घरात आलाय परत या मैदानावरतून त्यांच्या चमूमध्ये. 8 किती पंचा धावा किती 1 ना. हा पण 9 धावा 9 झाल्या. 9 धावा मिळतात. आपण बघतोय नक्कीच तिसऱ्या धावेसाठी म्हणजे रनआउट झालाय फलंदाज. क्रीज सोडला होता खऱ्या अर्थानं प्रसाद आणि तो बाद झाला. शंकर दादा तयार. हा चेंडू चांगला फडका गरगळ चाललाय सिली मुडांना. सुंदर चित्रकन बघायला मिळतं. नाना पवार या चेंडू अडवलाय. एक धाव या चेंडूवरती मिळण्याचा प्रयत्न मात्र असफल ठरला आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा झाल्या. जिंकण्यासाठी अजून 31 धावांची गरज आहे. 30 धावांची गरज आहे. शंकर म्हात्रे तयार. गोलंदाज शंकर म्हात्रे यांचा आज चेंडू टप्पा आपल्याला झपणातून येतोय का. लेफ्टी गोलंदाजाला नॅचरल स्विंग असतो आणि त्याचा फायदा मिळतोय. कोण पडून गोलंदाजी करतोय तो गोलंदाज शंकर म्हात्रे. निर्धाव चेंडूचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या चेंडूवरती षटकार मारला खरा शंकर म्हात्रे यांच्या गोलंदाजीवरती, पण त्यानंतर मात्र फलंदाज पूर्णपणे चाच पडतायत. नितीन नाईक
नाईक, मुकेश नाईक नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे. त्याला माहिती आहे शंकर मात्रे सारखा एक अनुभवी गोलंदाज, शंकर मात्रेकडे अनुभव आहे, त्याच्या अनुभवाचा फायदा त्याने इथे केलाय. आणि अनुभव काय असतो काका मात्रे याचा काही ज्वलंत उदाहरण या ठिकाणी बघायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवरती भलेही षटकार बघायला मिळाला पण चांगली गोलंदाजी बघायला मिळते. हा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, शंकर मात्रे यांची दादागिरी अजूनही क्रिकेटमध्ये कायम आहे, अजूनही गोलंदाजीमध्ये कायम आहे. मी त्याला सहज प्रश्न विचारला की शंकर दादा तुम्हाला गोलंदाजी करताना त्रास होत नाही का, कारण तुमचं वय जवळजवळ 50 वर्ष आहे. पण त्यांनी सांगितलं की क्रिकेट पासून मला दूरही राहता येत नाही. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धावा आहेत त्या 9, येणाऱ्या आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि गरज आहे 33 धावांची. वेळेचं बंधन आहे याची नोंद आदर्श नवीन पनवेल संघाने घ्यायला हवी. 55 टाइम लावलेला आहे, शेवटच्या 18 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. क्रिकेट असा अभिषेक अभिषेक पाहिला तर निश्चितच क्रिकेट पासून दूर कोणी राहू शकत नाही, कारण असं म्हणतात हिंगाचं पोतं संपलं तर त्या हिंगाचा वाद जात नाही असं म्हणतात. आणि शंकर मात्रे यांचा एक दादा खेळाडू जर आपण पाहिला तर गेली 50 वर्षाचं ज्यांचं वय असेल, निश्चित साधारणतः 25 वर्ष त्यांनी क्रिकेटची सेवा या ठिकाणी केली आणि पनवेलसाठी निश्चितच चांगलं योगदान देणारा गोलंदाज, ज्याने आपण पाहिलं तर षटकार मारल्यानंतर काही हिंमत आली नाही आणि अतिशय नियंत्रित अशी गोलंदाजी केली. नक्कीच काका मात्रे आपल्या म्हणणं अगदी योग्य आणि रास्त आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, पहिल्या चेंडूवरती षटकार मारला खरा प्रसाद घरत्ना, पण एखादा नवीन खेळाडू आणि एखादा अनुभवी खेळाडू यात काय फरक असतो ते आपण बघितलं. प्रसाद घरत सारखा चांगला मुरलेला फलंदाज, त्यानं पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, त्यानं शेवटपर्यंत राहायला पाहिजे होतं, त्यानं शेवटपर्यंत टिकायला पाहिजे होतं, त्यानं जास्त घाई केली आणि संकटात गेला. आपल्या बाजूला 12 कडून बसले तेजस म्हात्रे जे ट्रॅफिक पोलीस म्हणून कार्यरत आहेत. खऱ्या अर्थानं त्यांचं ब्रीद वाक्य आहे, अति घाई संकटात नाही. इथे संकटात नेरे मित्र म्हणून या फलंदाजानं अविनाश शिलेवत कोळी संघाला, अविनाश शिलेवत कोळी संघ अडचणीत आलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 9, अजूनही येणाऱ्या 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. 33 धावा तशा बघायला काय तर सोप्या नाहीयेत आणि कठीण नाहीयेत, पण कशी कामगिरी होणार याच्यावरती या संघाचा निकाल आहे मित्र म्हणेल. 18 चेंडू 33 धावा. कल्पेश ठाकूर तयार. कल्पेश एक जबरदस्त गोलंदाज ज्यानं शिरडोनच्या मैदानावरती लगातार 2 षटकं निर्धाव टाकली होती. 2 षटकं एका सामन्यात निर्धाव टाकणं आतापर्यंत मला तरी वाटत नाही कुठला गोलंदाज रेकॉर्ड केला असेल. कुठले आंतरराष्ट्रीय असो किंवा डोमेस्टिक क्रिकेटमध्ये असो असा कुठलाही गोलंदाज निर्माण झाला नसेल ज्यांनी एका मॅच मध्ये 2 षटकं निर्धाव टाकले. टेस्ट मध्ये टाकले असेल, टेस्ट मध्ये. गोलंदाज तयार. हा चेंडू चांगला फटका, परंतु ज्याची आपण स्तुती करतोय त्याला मात्र नजर लागली आहे. चेंडू लॉंग सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. हॅलो डीजे मास्टर, जबरदस्त गीत. गोलंदाज तयार. कल्पेचा हा चेंडू, विकेट महत्वाची आहे. शॉर्ट फाइनलला फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र नितीन नाईकनं घाई केली, नितीननं मारला षटकार, त्यानंतर मात्र त्याला मोह आवरता आला. फलंदाज बाद होतोय. सलामीची जोडी बाद झाली आहे. नितीन नाईक आणि प्रसाद घरात. डीजे मास्टर काय काय गीतं निघतील. खरोखर काका मात्र आपण बघतोय आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ. मला वाटतं हे गीत जे शिंदे आहेत आपले आनंद शिंदे यांनी त्यांचा मुलगा आणि त्यांनी एक गायलेलं गीत आहे खऱ्या अर्थानं आपण बघतोय. पण इथे मात्र अमर म्हात्रे यांच्याकडनं आता कधी विकेट घेऊ द्या 1000 रुपयाचं पारितोषिक. या चेंडूवरती जर विकेट घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. गरज अजूनही 26 धावांची. फलंदाज नितीन नाईक बाद झालाय. प्रवीण गरज वरती सामन्याचा निकाल आहे. प्रवीण गरज आणि मुकेश नाईक ही जर का जोडी टिकली 3 षटकांपर्यंत तर हा सामना सोपा आहे मित्र म्हणेल. 11 जी खेळती अविनाश 11 कोहली टीम त्या टीमसाठी. पण यातली जर एखादी विकेट मिळाली तर हा सामना सोपा बनेल आदर्श नवीन पनवेल संघाला. रायगडचा राज टेलर म्हणून त्याची ओळख आहे. एक घातक आणि एक आक्रमक फलंदाज प्रवीण घरात. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला नितीन. हा चेंडू आल्या जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रवीण घरात ओळखायला पाहिजे होता. प्रवीण घरातवरती जबाबदारी होती.
प्रवीण घरातनं या चेंडूवरती सन्मान खेळायला पाहिजे होता, पण प्रवीण घरात बाद झाला आणि प्रवीण घराची जादू यावर्षी काही चालली नाही. फलंदाज बाद होतोय. 1000 रुपयाचा पारितोषिक अमर म्हात्रे यांच्याकडनं कल्पेश ठाकूरला. हॅलो, नक्कीच आता अजून एक जर का विकेट मिळाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे. पुन्हा एकदा काकामध्ये एक संधी आहे खेळाडूंची. खऱ्या अर्थात तुम्ही जर चांगली कामगिरी केली तर तुम्हाला पारितोषिक मिळणार, पण जर का तुमच्या चेंडूवरती षटकार बसले तर तुम्हाला इथे आल्यानंतर काय मिळेल ते तुम्हाला माहिती आहे. अजूनही 16 धावा फलकावरती लागतायत. 34 धावांची गरज आहे. अजून जरी का विकेट मिळाली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. आपण मात्र आता पारितोषिकांची वाढ केली पाहिजे, कारण आपण बघतो ना लिलाव पद्धत, ज्याला आपण बघतो 1000, 2000, 3000 तशी बोली लावली पाहिजे. हा चेंडू जोरदार अपील केलं गेलंय. पंचाने मात्र या चेंडूला लेग पायचा इशारा दिला. ही विकेट जर का गेली असती, हा फलंदाज जर का बाद झाला असता तर पूर्णपणे अडचणीत आला असता अविनाश इलेव्हन कोहली संघ. कल्पेश ठाकूर सुद्धा 1000चा मानकरी ठरला असता, पण या सामन्याचं चित्र सुद्धा बदललं असतं. आता गरज आहे ती जिंकण्यासाठी 25 धावांची. या षटकातले काही चेंडू आणि येणारे 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत. कल्पेश ठाकूरनं चांगलं काम केलंय. कल्पेशच्या पहिल्या चेंडूवरती षटकार मारला, पण त्यानंही शंकर मात्रे सारखी गोलंदाजी आपली चांगली ठेवली. तोही कुठल्या दबावाला बळी पडला नाही. त्यानंही सुंदर मारा केला. विकेट टेकिंग गोलंदाजी केली. प्रवीण घरत सरकार रायगडचा एक दुर्लेला फलंदाज त्याला बाद करण्यामध्ये सफल ठरला. तो गोलंदाज कल्पेश ठाकूर तयार. कल्पेशचा हा चेंडू ब्लॉक आउट मध्ये टाकलाय. अंडर प्रेशर गोलंदाजी कशी करायला पाहिजे तशी या ठिकाणी गोलंदाजी होतीये. आता मात्र टाळा वाजत आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय आदर्श नवीन पनवेलला सपोर्ट करणारे फलंदाज जे प्रेक्षक आहेत ते. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत. गरज आहे ते अजूनही 25 धावांची. सामना कोणी जिंकलेला नाही. सामन्यामध्ये कोणालाही विजयाच्या जवळ अजूनही नेता आलं नाही. भलेही गोलंदाजांनी 2 षटकामध्ये केवळ 17 धावा दिल्या असतील, पण अजूनही येणाऱ्या 12 चेंडूत 25 धावांची गरज आहे. या 25 धावा होणार का याच्या विपरीत एखादी विकेट मिळवून सामन्यात पुन्हा एकदा मोठा बॅट्समॅन मिळवणार. या ठिकाणी आदर्श पनवेल संघ हे ऐकण्यासाठी काका म्हात्रे यांच्याकडे. स्पॉन्सर आहे ते आम्हाला आता पण दिसतंय, कारण ते प्रत्येक विकेटला 1000 रुपये पारितोषिक लावतात. आणि खऱ्या अर्थानं आनंद आपले जे आता गोंधळे ते मला सांगतात की ठाण्या वाघ्या डोगरीचा आणि एवढ्या मोठ्या टीम्स टुर्नामेंट मध्ये खेळताना, एवढ्या दिग्गज खेळाडूंच्या समोर खेळताना एवढी चांगली गोलंदाजी करणं म्हणजे एखाद्या चांगल्या गोलंदाजाचं लक्ष या ठिकाणी बघितलं. पहिल्या चेंडूवरती षटकार मारून सुद्धा शेवटच्या 5 चेंडूमध्ये केवळ 2 धावा दिल्या. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. टाइम पास होता का मिळेल पण तुम्ही टाइम मागायचा बिंदास, नो प्रॉब्लेम, कारण जो टाइमपास करणार त्याला पेनल्टी मिळणार. नक्कीच कल्पेश ठाकूर याचं आपण टायटल गीत जरी आपण पाहिलं त्याच्यामध्ये कौतुक केलं गेलं आणि सलग 2 षटकार युद्धात फेकले. आणि षटकार आल्यानंतर देखील आपण पाहिलं तर त्यांनी फक्त 2 धावा दिल्यामध्ये एकूण षटकामध्ये त्यांनी 8 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना परतवलं. त्यामुळे सामन्यामध्ये नक्कीच एक मजा आपल्यामध्ये रोमांच बंद केला. येणारी 12 चेंडू म्हणजे 2 षटकार आणि 25 धावांची गरज आहे. सामना जिंकायला अविनाश इलेव्हन कोहली संघासमोर फलंदाज मैदानात आहे. आपण पाहू शकता राजू ठाणगे आणि मुकेश नाईक ही जोडी मैदानामध्ये असताना षटक घेऊन गोलंदाज येतोय तो आदर्श इलेव्हन नवीन कोहली संघाचा गोलंदाज बालाजी. आपण पाहत आहे मोरावे यांकडून गोलसाठी सज्ज होते. एकूण क्षेत्रक्षेत्र जर आपण पाहिलं तर 5 क्षेत्रक्षक ऑफसाईडला, 4 क्षेत्रक्षक ऑफसाईडला, 5 क्षेत्रक्षक ऑनसाईडला. विरोचना पहिला चेंडू निश्चित गुडलेस बडा चेंडू फेकला होता. चेंडूला उंची होती. फलंदाज पूर्णपणे बीट झाल्या उरलेलं काम यशस्वी पूर्ण करतोय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 11 चेंडू 25 धावा समीकरण. प्रत्येक चेंडूमध्ये दडपण वाढते. निश्चितच आपण पाहू शकता अविनाश इलेव्हन कोहली संघासमोर बालाजी मोराव्यांकडून पुढचा चेंडू. निश्चितच यावेळी यशस्वी थोडी चूक केली होती.
एक निश्चित विकेट प्राप्त होऊ शकला असता. चेंडू गेला तर गलीच्या दिशेने एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नव्हता. थोडीशी कट लागली आणि चेंडू आपण बाधात गलीच्या दिशेने एका धावेसाठी एक धावेमध्ये संघाला आणि एका धावेने फलंदाज राजू ठाणगे मुकेश नाईक आपलं निश्चित धावसंख्येत वाढ करतोय 2 धावा. नक्कीच काका हा झेल किती कर्दनकाळ ठरू शकतो हे शेवटचा चेंडू संपेपर्यंत समजणार नाही. तर हा झेल विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. नक्कीच यावेळी चेंडू गोल करण्याचा हुक करण्याचा प्रयत्न केलाय आणि ओंकार पाटीलच्या चेंडूच्या खाली फलंदाज मात्र जी चूक मला शिकली होती यशस्वी ती चूक मात्र ओंकार पाटील यांनी निश्चित नाही केली आणि अशा प्रकारे एक मोठा सफलता प्राप्त होते की आदर्श नवीन पंधरा संघाला. चला क्षेत्रक्षण लावून घ्या वेळ दोन नका. मगाशी मुकेश नाईक बाद होताना निश्चित वाचला होता पण या ठिकाणी आपल्याला राजू ठाणगे हा मात्र बाद झाला. 4 गडी बाद धावा आपल्याला करायला त्या 18 धावा. समीकरण जर आपण पाहिलं तर 42 धावांची गरज आहे. 18 धावा आपल्याला करायला म्हणजे अजूनही 24 धावांची गरज सामना जिंकायला. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज प्रशांत यशस्वी गोलंदाज बालाजी आपण पाहू शकता. आतापर्यंत त्यांनी 3 चेंडू फेकले 1 विकेट प्राप्त केले 1 धाव दिले बालाजी. हा चेंडू फलंदाजांना कळला नाही. आपण पाहिलं तर चेंडू आपण बाधा या ठिकाणी गेला होता तर शॉट कव्हर क्षेत्रक्षक चेंडू येतोय तो पण पुन्हा एकदा 22 पंचांचा एका धावेने धावसंख्येत पुढे ते धावा आल्या. त्या धावसंख्येवर 19 धावा अजूनही 23 धावांची गरज आहे सामना जिंकायला. चेंडू बाकी आहेत ते 8 चेंडू 23 धावा. तसं पाहिलं तर जवळपास 80% सामना चुकलेला आपल्याला पाहिजे. आदर्श 11 नवीन पनवेल संघाकडे बाजूने झोपतोय. अविनाश 11 कोणी थोडंसं दडपणाखाली खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. बालाजी पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र आपण पाहिलं क्षेत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू आपण पाहतात निश्चित बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडू येतो ओंकार पाटील तोपर्यंत 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्या त्या फलंदाजांनी. 2 मिनिटाच्या फलंदाज प्रशांत आपलं खातं उघडतोय आणि या 2 धावाच्या मध्ये धावसंख्या येते ते 21च्या घरामध्ये. 7 चेंडू आणि 21 धावा म्हणजे अर्धी लढाई पार केले. अर्ध लक्ष पूर्ण केलं मात्र 7 चेंडूमध्ये 21 धावा म्हणजे चौकार आणि षटकार येण्याची गरज आहे. दुसरीकडे कुठली टीम असू द्या गय कोणाची खेळ जाणार नाही. शेवटचे 6 चेंडू आणि 20 धावा आहेत. काका आपण जर बघितलं असेल 18व्या षटकामध्ये जेम्स ब्रोकरच्या गोलंदाजीवरती त्याच्या 19 धावा केल्या. त्याच्या या 4थ्या षटकात जर 19 धावा आल्या तर हा सामना बरोबर ठरू शकतो आणि अविनाश 11 कोळी संघ नाणेफेकीच्या कळावर जिंकू शकतो. पण जर का गोलंदाजी चांगली झाली तर हा सामना कठीण आहे अविनाश 11 कोळी संघाला. नक्की जर आणि जर या गोष्टीला क्रिकेटमध्ये स्थान आहे किंतु परंतु या शब्दाला स्थान नाही आहे. कल्पेश ठाकूर यांनी 8 धावा देत 2 फलंदाज बाद केले होते तर बालाजी यांनी 5 धावा देत 1 फलंदाज बाद केला. तर चला लगेच क्षेत्रक्षण लावून घ्या. अंतिम षटक आणि अंतिम षटक घेऊन येतोय निश्चित अंगद पाटील मामनगर यांकडून. अष्टपैलू खेळाडू अंगद पाटील आपण पाहू शकता. आदर्श 11 नवीन पनवेल संघाचं शेवटचे षटक फेकतं. 20 धावांची गरज आहे सामना जिंकायला. सामना करतोय फलंदाज या ठिकाणी फलंदाज सामना करतोय प्रशांत वैद्य 3 या धावसंख्येवर. गोलंदाज अंगद पाटील एक मोठ्या रनने गोलंदाजी करतोय. मामनगर यांकडून राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. पहिला चेंडू बॅटच्या पद्धतीने चेंडू भिरकावलेला आहे. मिड विकेटला शेतीच्या चेंडूवर दुसरा 3रा बरोबर झेल मात्र सुटतोय. एक जीवदान निश्चित म्हणता येईल ते फलंदाजाला. प्रशांतच्या धावसंख्येत 1 ने बदल त्याची वैयक्तिक धावसंख्या 2 पोहोचते 4 संघाची धावसंख्या 23च्या घरात. काका या ठिकाणी आपण बघतोय तुम्हीच सांगितलं परवा दिवशी की कुठलं तरी ज्योतिषानं सांगितलं की भारतीय संघ जिंकणार आहे आणि इथे ज्योतिषाचार्य जे बसलेत बाबन डगरूचे जगदीश नाईक ते सांगतायत की 12 धावांनी सामना जिंकण्याची शक्यता आदित्य पंकल सर. निश्चित मी ठाणे शहरामध्ये मी समालोचन करत होतो तेव्हा तिथे एका ज्योतिषासाठी भारतीय संघ आज उपांत्य फेरी दाखल करणार आणि ते मी इथे येऊन सांगितलं होतं. मात्र अंतिम फेरी जिंकेल असं कधी मी सांगितलं नव्हतं पण अंतिम फेरी जिंकावा हे निश्चित निश्चित शुभेच्छा देऊया भारतीय संघाला. तर म्हणजे तितकीच चांगली गोलंदाजी करतोय अंगद पाटील ही नंबरी संघाचा प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू. यावेळी माझा चेंडू हवेमध्ये मात्र एकच धाव मिळू शकेल कारण या ठिकाणी शॉर्टनंतर क्षेत्रक्षक चेंडू होत आहे. तोपर्यंत 1 धाव संघाची धावसंख्या वाढते. एकूण धावसंख्या 24च्या घरामध्ये येणारे 3 चेंडू आणि 18 धावा म्हणजे येणारा चेंडू ठरवेल या सामन्यामध्ये की सुपर 8 मध्ये कोण जाणार. येणारे 3 चेंडू
आणि 18 धावा म्हणजे 3 षटकारांची गरज आहे. येणारा चेंडू जर या ठिकाणी षटकार आला तर सामन्यामध्ये रंगत निर्माण होईल, पण येणाऱ्या या चेंडूवर जर षटकार जर आले तर आव्हान निश्चितच अविनाश 11 कोहली संघाचं समाप्त होऊ शकेल ते या मैदानाचं. पाहूया अंगद पाटील भविष्य दिले आदर्श 11 नवीन पनवेल संघाचा अंगद पाटील इनामपुरी संघाच्या खेळाडूकडे पंचाच्या डावीकडून उजवीकडून आणि हा चेंडू मात्र निश्चित म्हणाला. आता मात्र आदर्श 11 कोहली संघाचं निश्चित आव्हान या ठिकाणी समाप्त होते, कारण येणारे 2 चेंडू आणि 18 धावा. निश्चित ज्योतिषारी जगदीशजी नाईक साहेबांनी सांगितलं होतं की या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये म्हणजे सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. काका 2 चेंडूमध्ये षटकार बसेल असं त्यांचं भविष्य बघू काय होतं. तर आता मात्र 2 षटकार जरी आले तरी काही फरक पडणार नाही. जिथं आदर्श 11 नवीन पनवेल संघासाठी आतापर्यंत नाहीच खेळण्याचा प्रयत्न करेल. जस्टीवर चेंडू आदळतोय आणि अशा प्रकारे फलंदाज मात्र बाद 1 चेंडू 18 धावा. आणि समिधा उरण आणि एबी ग्रुप अलिबाग यांच्यामध्ये नाणेफेक झाली. समिधा उरण संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण पटकावले आणि एबी ग्रुप अलिबाग संघाला अर्थात पंकज संघाला प्रथम फलसाठी आमंत्रित केले. 4 षटकांचा सामना असेल. पाहूया आता मात्र फक्त आणि फक्त अवघ्या जोडी बाकी राहिले. 1 चेंडू आणि 18 धावा. नवीन फलंदाज सनी मैदानामध्ये 1 चेंडू 18 धावांची गरज आहे. अंगद पाटील तयार सनीसाठी पुढचा चेंडू आणि हा सरळ बॅटने खेळून काढला चेंडू 1 धावेसाठी. आणि अशा प्रकारे तब्बल 17 धावांनी पराभव केलाय तो अविनाश 11 कोहली संघाचा. आदर्श 11 नवीन पनवेल संघ त्यास हार्दिक निश्चित अभिनंदन करूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देऊया. ते निश्चित इनामपुरी संघाचा प्रतिनिधी गोलंदाज अंगद पाटील याला त्याने 2 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद केला. शेवटचं षटक अतिशय सरळ टाकलं ते अंगद पाटील आमच्या आतिथ्य कशामध्ये ते आमच्या मान्यवराकडून आपल्याला